याचं वर्णन करण्यापेक्षा थोडं मी यातलं रहस्य सांगतो. अध्यात्म राम म्हणजे काय? योगी ज्याच्यामध्ये रममान होतात असा जो आनंद त्याला म्हणावं राम. रमंती योगिनो यस्मिन् इति राम. राम याचा अर्थ आनंद. जो आपल्या भक्ताच्या चित्ताचं रमण करतो, चित्ताला रमवतो तो राम. राम प्रभू कुठे जन्माला आले, प्रगट झाले? अयोध्येमध्ये. अयोध्या म्हणजे युद्ध नभवतीच अयोध्या. जिथं कदापि युद्ध नाही त्याला अयोध्या म्हणावं. सतत या अयोध्या नगरीमध्ये शरीररूपी नगरी आहेत ना, याच्यामध्ये युद्ध चालू आहे. रजगुण, तमोगुण, सत्वगुण, त्रिगुणाचा संघर्ष चालू आहे. हा त्रिगुणाचा संघर्ष संपेल तेव्हा राम हृदयात येईल. त्याकरता देहाला अयोध्या बनवा. कौशल्याच्या पोटी भगवान परमात्मा येतात. कुशल बुद्धीच कौशल्या. कौशल्या बुद्धीच कुशाल करता. आणि पिता आहे दशरथ. दशरथ रथ. दश म्हणजे 10 इंद्रियाचा रथ म्हणजे नरदेव. हे इंद्रिय रूपी या रथाचे घोडे आहेत. बुद्धिरूपी सारथी आहेत. आत्मानं मृतनमिति शवमृतनेव तु बुद्धिं तु सारथिं चैव मनः प्रग्रहमेव च. आत्मा या शरीररूपी रथाचा स्वामी आहे, बुद्धी सारथी आहे आणि मनरूपी लगाम आहे. इंद्रियरूपी घोडे आहेत. देखना इंद्रियों के ना घोडे भगे. विषयों से हरदम हटाते चले. देखना इंद्रियों के ना घोडे बघे. इंद्रियों के घोड्यांना ताब्यात घ्या. हा दशरथ 10 इंद्रियाचा रथ म्हणजे नरदेह. या नरदेहामध्ये राम प्रभू प्रगट होण्याकरता बुद्धीची कुशाग्रता असावी लागते. कुशल बुद्धीच कौशल्य. या हृदयाला अयोध्या बनवावं लागेल. इथं नभवतीच अयोध्या. तिथं राम प्रगट होतात आणि जिथं राम प्रगट होतात तिथं सीता येत असते. सीता म्हणजे शांती. तिथं आनंद आहे, तिथं शांती. एक दिवस रामप्रभूंकडं आणि विश्वामित्र आले. दशरथाला सांगितलं रामाला आणि लक्ष्मणला माझ्या बरोबर पाठवा यज्ञाच्या रक्षणाकरता. विश्वस्य मित्रच विश्वामित्र हा. दशरथ पाठवायला तयार नव्हते, पण तो वशिष्ठाने सांगितलं रामाचा विवाहाचा योग आहे म्हणून रामाला पाठवलं. राम लक्ष्मण विश्वामित्रच्या माग चालतायत. विश्वामित्र पुढे चालतायत, पाठीमागे राम चालतायत. विश्वामित्र जर तुम्ही बनाल तर माग तुमच्या राम येईल. रामाकडे जायचे गरज नाही. विश्वस्य मित्रच विश्वामित्र हा. सर्व विश्वाला तुम्ही मित्र बनवाल तेव्हा भगवान तुमच्या मागे येईल. विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन गेले. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं. मध्ये त्राटिकेचा उद्धार केला. त्यानंतर आणि अहिल्याचा उद्धार केला. त्यानंतर यज्ञ संपन्न झाला. यज्ञ संपन्न झाल्यानंतर आणि
जनकाचं आमंत्रण आलं विश्वामित्रांचं सीता स्वयंवराचं. सीता स्वयंवराचं आमंत्रण आल्यानंतर विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन निघालेले सीता स्वयंवराकडे. रात्री मुक्काम केला बगीच्यामध्ये, जनकपुरीच्या बगीच्यामध्ये. विश्वामित्र झोपले. राम लक्ष्मण विश्वामित्राची सेवा करतायत. विश्वामित्र झोपल्यानंतर रामप्रभू झोपले. लक्ष्मण रामाची सेवा करतो. रामाचे पाय दाबताना, रामाची सेवा करताना लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लक्ष्मणाला स्मरण झालं, उद्या सीता स्वयंवर होणार आहे. उद्या रामप्रभूंच्या चरणाची सेवा करण्याकरता या ठिकाणी माझ्या ऐवजी सीता असेल. मी रामाच्या सेवेपासून वंचित होईल. लक्ष्मण रडताना पाहिलं. रामप्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा रडू नकोस. कुठल्याही अवस्थेत काही झालं तरी तुला सोडणार नाही. सकाळ झाली. पहाटे विश्वामित्र उठल्यानंतर विश्वामित्राने स्नान केलं आणि पूजेला पुन्हा आणण्याकरता राम लक्ष्मण आला आणि बगीच्यात पाठवला. आणि त्या ठिकाणी सीता आलेली आहे दर्शनाकरता देवीची. रामाची आणि सीतेची दृष्टादृष्ट पहिली भेट. सीतेने रामाकडे पाहिलं, रामाने सीतेकडे पाहिलं. सीतेला पाहिल्याबरोबर रामाला घाम फुटला. मार्गशीर्ष महिना, सकाळची वेळ, थंडीचे दिवस आणि फुलं तोडतायत रामप्रभू आणि घाम फुटला. सीतेने पाहिलं, विचार केला, थंडीच्या दिवसात फुलं तोडताना ज्यांना घाम येतोय, एवढा मोठा धनुष्य कसा उचला. मनामध्ये सुद्धा विचार केला. देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हात जोडले, देवीला प्रणाम केला, प्रार्थना करू लागले. जय जय गिरीवर राजकिशोर, जय जय गिरीवर राजकिशोर. तुझं नाम जय महेश मुख चंद्र देवी पूजी पद कमल तुम्हारे सुर नर मुनि सब होय सुखाय. अनेक राजे महाराजे आलेले सीता स्वयंवरा करता. रावण सुद्धा आलेला आहे. काही राजे आहेत म्हातारे झाले, त्यांना विचार तुम्ही कसं काय पाहायला हवं आणि नाहीच कोणाला उचलता आलं तर पाऊस. पहिल्यांदा रावण आहे, रावणाने विचार केला न झाले आपल्या अगोदर कोणी नंबर लावला तर सगळे चारवर रावण उठला. स्वतःचा जय जयकार केला, रावण महाराज की जय. आत्मस्तुती केल्यानंतर मनुष्याचं पतन होतं. आत्मनिरीक्षण करावं, आत्मस्तुती करू नये.
रावण जेव्हा धनुष्याजवळ जायला लागला ना, पार्वतीने भगवान शिवाला खुणवलं, तुमचे शिष्य आले जरा सांगा. त्यामध्ये आणि भगवान शिवाचे तीनशे शिवगण सूक्ष्म रूप धारण करून त्या धनुष्यावर जाऊन बसले. रावणाने तो धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, रावणाला हालेना. तो का हालेना त्याचं कारण हे होतं, भगवान शिवाचे शिवगण होते सूक्ष्म रूप धारण करून बसलेले. शेवटी नाईलाज झाला आणि हताश झाला तो रावण, मागे फिरला. रावणाची स्थिती पाहिल्यावर कोणी हिंमत करीना धनुष्याला जायला. तेवढ्यात विश्वामित्राने रामाला खुणवलं आणि रामप्रभू उभे राहिलेले आहेत. जनकाला प्रणाम केला, विश्वामित्राला प्रणाम केला, धनुष्यबाणाला प्रणाम केला आणि सीतेने पाहिलं. आठवण झाली त्या बगीच्यातली, जिथं पहिली भेट झाली होती ना बगीच्यामध्ये. फुलं तोडता तोडता घाम फुटला होता. सीतेने हात जोडले, हे शिवशंकर शंभो, अशी काही कृपा करा, हा धनुष्यबाण फुलासारखा हलका हो. राम प्रभूंनी आणि धनुष्याला उचलून दोरी लावणार तेवढ्यात धनुष्याचे दोन तुकडे मोडून पडलं धनुष्यबाण. हातामध्ये वरमाला घेऊन सीतानाथ आलेले आहेत. रामप्रभूंनी सांगितलं मी तसा विवाह करणार नाही. दशरथाला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी एकट्या रामाचाच विवाह झालेला नाही, लक्ष्मण भरत शत्रुघ्न चौघ होऊन आणि त्यावेळेला आणि जेव्हा विवाह सोहळा संपन्न झाला त्यावेळेला वरमाला घेऊन सीता माता जेव्हा आली, हात पुया अंतरपाठ, एका पाठावर रामप्रभू उभे आहेत, दुसऱ्या पाठावर सीता उभी आहे. वर माला घालण्याकरता उंची रामाची जास्त, वयामध्ये काही फरक आहे. सीतेचा आणि रामाचा 9 वर्षाचा फरक होता. आणि उंची पुन्हा डोक्यामध्ये मुकुट, पुन्हा 1 फूटभर उंची वाढली. हात कुठं कुठे सीतेच्या पाठीमागे उभे होते ना मैत्री सीतेचा. कोणाला रामाला खाली वाका, मोठ्या मोठ्याला वाकावं लागतं, इथं खाली वाका. राम प्रभू वाकायला आणखी काही मला खाली बघायचं. जनकाने विश्वामित्राला खुणवलं, आपल्या शिष्याला खाली बघायला सांगा. विश्वामित्राने सांगितलं, पोरांच्या भानगडीत आपण पडत नाही, साधूला काय करायचं. राम तर वागायला तयार नाही. तेवढ्यात सीतेच्या मैत्रिणींनी लक्ष्मणाला सांगितलं, तुमच्या भावाला सांगा ना वाकायला. त्यांना जर तुम्ही वागवलं ना, तुमचं सुद्धा एक काम आम्ही इथं करणार आहे, तुमचाही विवाह लावून देऊ. तर एवढं आमचं काम करावं लागेल अगोदर. लक्ष्मणाने आणि रामाला सांगितलं, दादा थोडं खाली वाका. अरे लक्ष्मणा, कुठे वाकायला सांगतोस म्हणजे मला? आजच जर वाकायला लावलं आयुष्यभर वाकावं लागलं ना पुढं.